मंडळी नमस्कार. आज 2025 चैत्र गुढीपाडवा च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज एका जडीबुटीची माहिती सर्वांनाच माहिती, परंतु परत एकदा प्रसिद्ध पुन्हा नव्याने सांगण्यासाठी आतून आदेश झालेला आहे. त्या जडीबुटीचं नाव आहे ज्येष्ठ मध. ज्येष्ठ मध सर्दी, खोकला, ताप, वात, पित्त, घसा खवखवणे, घशासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही जडीबुटी. आता हे सांगण्याचं उद्देश काय असेल तर, बाजारामध्ये अनेक घशासाठी असलेल्या गोळ्या आहेत, विक्सच्या गोळ्या, स्टेप्सिलच्या गोळ्या, परंतु त्या खाऊन आपल्याला त्याच्यामध्ये केमिकल असल्यामुळे आणखीन त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. आणि काल रात्रीचीच गोष्ट की अचानक मला खोकला लागला, तर माझ्या घरी हे होतं ज्येष्ठ मधाची पावडर. आता हे कॅमेऱ्यामुळे कदाचित तुम्हाला नाव उलटं दिसेल, परंतु अत्यंत गुणकारी अशी ही पावडर आहे. मला तर आज आठवतं की माझ्या आजीकडे याच्या काड्या असायच्या. पिंपळी नावाची एक आयुर्वेदिक गोळी असायची. तो कुठेतरी घशाला जर त्रास होत असेल तर या पावडरीचा तुम्ही उपयोग करा. घराघरात ही असायला पाहिजे, असं आतून एक महाराजांचाच एक आग्रह झालेला आहे. त्याच्यामुळे या जडीबुटीचं महात्म्य अनेक, म्हणजे शिलाजीत नावाचंही जडीबुटीचा उल्लेख महाराजांच्या श्रीपाद वल्लभ चरित्रामृतामध्ये महाराजांनी सुद्धा केलेला आहे. तर कुठेतरी आपल्या भारतीय आयुर्वेदाचा सुद्धा प्रसार व्हावा अशी महाराजांची इच्छा, म्हणून या चमत्कारिक जडीबुटी ज्येष्ठ मधाचा प्रचार करण्याचा आज आदेश झाला महाराजांच्या कृपेने. तरी तुमच्या संग्रही ठेवा, नुसती चघळली तरी चालते. काड्या असेल तर काड्या ठेवा, किंवा पावडर सर्वात सोपी आहे. ज्येष्ठ मधाची पावडर घशासाठी अत्यंत गुणकारी, कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. तर महाराजांच्या कृपेने आज हा सांगण्याचा प्रयत्न होता. आवडला असेल तर लाईक करा, नसेल तर अजून आशीर्वाद द्या. ही आपल्या तुम्हाला आग्रहाची विनंती. बोला श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.